स्वागत ते कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय श्री एस एम देशमुख साहेब, मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद या दोनही प्रमुख अतिथी मान्यवरांचं कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन होतंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या ऐतिहासिक नगरीमध्ये आज आचार्य अत्रे सभागृहामध्ये पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यशाळेच्या निमित्तानं महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील तथा मुंबई सारख्या शहरातून या ठिकाणी या कार्यशाळेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं आणि आमच्या भगिनींचं आम्ही मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. मंडळी, खरं तर स्वामी विवेकानंद म्हणाले होते की एका माणसाने 100 माझे प्रमुख उद्घाटक संपादक न्यूज 4 PM लखनौ आदरणीय माननीय श्री संजयजी शर्मा साहेब यांचं आगमन होतंय. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण शर्मा साहेबांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय श्री एस एम देशमुख साहेब, मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद आदरणीय देशमुख साहेबांचं देखील आपण मानसशास्त्र असं सांगतं की टाळ्या वाजवणाऱ्या माणसांचं आयुष्य हे वाढत असतं आणि म्हणून खरं तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. या ठिकाणी विनंती आहे, आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत, कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत. आजूबाजूला जे पत्रकार बंधू बसलेले आहेत उभे आहेत त्यांना विनंती आहे, आता आपण सभागृहामध्ये आसनस्थ होण्याची कृपा करायची आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रमुख अतिथी आदरणीय घालून त्याचप्रमाणे आपलं आणि जगाला लाजवेल असा इतिहास आपण या ठिकाणी कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत. त्याचप्रमाणे मुंबईच्या पेलेली चाळीमध्ये 10 फूट रुंद आणि 10 फूट लांब अशा खोलीमध्ये अभ्यास करून जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत. त्याचप्रमाणे खरं तर पत्रकारांचं दैवत ज्यांना मानलं जातं असे बाळशास्त्री साहेब, त्याचप्रमाणे एस एम देशमुख साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करत आहे. खरं तर ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्ति विद्यात्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू गुणी निवृत्ती दासू अवघारी दोषी. खरं तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या ठिकाणी आदरणीय मॅडमच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करत आहे. खरं तर ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे, दीप प्रज्वलन झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं. ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि म्हणून खरं तर पाटोळेताईंचं देखील आम्ही या पत्रकार परिषदेच्या वतीनं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. मंडळी, कार्यक्रम कशासाठी आयोजित केला किंवा कार्यक्रमाचा उद्देश नेमका येत असतात आणि म्हणून आपण ही पहिली राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. पण त्याच्या पाठीमागचं निमित्त काय, कारण काय, उद्देश काय हे जर आपल्याला समजून येत असतो आणि म्हणून आपल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करत आहे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय अनिल दादा वडघुले यांना आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये विनंती करूया की आपण या कार्यक्रमाचे प्रस्तावित करायचंय. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय अनिल वडघुले यांना मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद या डिजिटल मीडिया परिषदेचं राज्यातील पहिली कार्यशाळा
या ठिकाणी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले आहे. पण पत्रकारांना मार्गदर्शन करत आपली राज्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली ते आदरणीय शरदजी पाबळे सर. त्याचबरोबर डिजिटल मीडियाचे राज्याचे कार्याध्यक्ष आणि जी वाघमारे सर, उपाध्यक्ष संतोषजी शिंदे, आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे लाभलेले आहेत प्रमुख पाहुणे ते सन्माननीय ॲडव्होकेट आसिमजी सरोदे सर. त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते आपण आता दीप प्रज्वलन केलं ते संजयजी शर्मा सर, हे खास लखनौवरून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलजी लोणकर, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे अध्यक्ष महावीर जाधव आणि पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे आणि डिजिटल मीडिया संघाचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी आणि सर्व सदस्य, या शहरातील सर्व पत्रकार आणि आपण राज्यभरातून आलेले सर्व पत्रकार पदाधिकारी सर्वांचं या ठिकाणी मी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. खरे तर मी आपल्यासमोर जास्त बोलणार नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. दर्शकांचं आपल्याला त्यांना या ठिकाणी ऐकायचं आहे, त्यामुळे मी आधी बोलणार नाही. परंतु प्रस्तावित करत असताना या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 85 वर्ष पूर्ण होऊन 86 वर्षामध्ये पदार्पण केलेल्या मराठी पत्रकार परिषदेची या परिषद अनुभव नाही, ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही, मग त्यामध्ये फोटोग्राफी असेल, व्हिडिओ शूटिंग असेल. लवकर येच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, मानतो मराठी. याच माय मराठी मध्ये खरं तर राज्यस्तरीय पत्रकार परिषदेची कार्यशाळा संपन्न होत असताना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. यानंतर या ठिकाणी प्रस्तावित मनोगत व्यक्त करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे निवडणूक प्रमुख सन्माननीय सुरेशजी नाईकवाडी साहेब यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. पत्रकार परिषदेचे मराठी पत्रकार परिषद निवडणूक प्रमुख सन्माननीय सुरेश नाईकवाडी. आजच्या या पहिल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रमात उपस्थित आमच्या मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय SM देशमुख सर, या मीडिया परिषदेला ज्यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन होणार आहे आदरणीय संजय शर्माजी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मी सर्वांचंच नाव घेऊ इच्छित नाही कारण भरपूर आपल्याला मान्यवरांचं भाषण ऐकायचं आहे. उपस्थित आसिम सरोदेजी आणि डिजिटल मीडियाचे युग आहे आणि लोकांना जसं आता यापूर्वी सांगितलं की प्रिंट मीडियाची आजची बातमी आपल्याला उद्या वाचायला मिळते, परंतु आता जग असं फास्ट झालंय की आता घडलेल्या बातमी 1-2 मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, उद्भवू शकतात. आणि हे घेऊनच आदरणीय SM सरांनी आपलं संघटन उभं करण्यासाठी ही कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. मला वाटतं या कार्यशाळेतून आपल्याला डिजिटल युगाचं पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. मंडळी, भारतीय संस्कृती ही अतिथी देव मानणारी आहे. येणारा आदक न्यूज 4 PM लखनौ आदरणीय माननीय श्री संजयजी शर्मा साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. तरी साहेबांना सन्मानित करण्यासाठी पिंपरी चिंचवड पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आदरणीय अनिल वडघुले यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण श्री संजय शर्मा साहेब यांना सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री संजय शर्मा साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. ध्वनी क्षेपण यंत्रणा विनंती आहे, आपण बॅकग्राऊंडला नाशिक हे म्युझिक लावायचं. या ठिकाणी अनिल दादा वडघुले यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री संजय शर्मा साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि तदनंतर आजच्या यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी शर्मा साहेबांचा सन्मान अनिल वडघुले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. उघडलेलं मस्तक हे कोणापुढे नतमस्तक होत नाही आणि म्हणून खरं तर सुंदर असं पुस्तक देऊन सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण शर्मा साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न. SM देशमुख साहेब मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद
यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी साहेबांना सन्मानित करण्यासाठी कार्याध्यक्ष मराठी पत्रकार संघ पिंपरी चिंचवड आदरणीय अविनाश आदर साहेब यांना विनंती आहे. सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन आपण एस.एम. देशमुख साहेब मुख्य विश्वस्त पत्रकार परिषद यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यानंतर वर्षाताई पाठोळे उपसंचालक पुणे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. तर पुणे या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त माननीय श्री एस.एम. देशमुख साहेब या ठिकाणी आदरणीय आसिम सरोदे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आसिमजी सरोदे साहेबांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी दीपक कैतके यांना विनंती आहे. आपण आसिम सरोदे साहेब यांना सन्मानित करायचं आहे. दीपकजी सरोदे मध्ये या ठिकाणी आसिमजी सरोदे साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतो आहोत. त्यानंतर वर्षाताई पाठोळे उपसंचालक पुणे त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. रेखाताई भेगडे त्यांना विनंती आहे आपण समोर यायचं. या ठिकाणी उपसंचालक पुणे या ठिकाणी वर्षाताई पाठोळे उपसंचालक पुणे वर्षाताईंचा सन्मान संपन्न होत आहे. रोहिणी मॅडम यांना विनंती आहे आपण समोर यायचंय. मंडळी, पाइनएपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जे टाळ्या वाजवत नाही ना त्याला कंजूस म्हणतात. मला वाटतं आपण कोणी कंजूस नाही, सगळी मनाने मोठ्या मनाची माणसं आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पाटोळे ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतो आहोत. त्यानंतर डॉक्टर रवींद्र ठाकूर जिल्हा माहिती अधिकारी ठाकूर साहेबांचा सन्मान संपन्न होतोय. चिरागजी फुलसुंदर यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आपण डॉक्टर रवींद्रजी ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतो आहोत. सन्मान होत. त्यानंतर शरदरावजी पापळे साहेब मराठी पत्रकार परिषद विश्वस्त या उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघ सूरजजी साळवे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आपण शरदरावजी पापळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. या ठिकाणी अनिलजी वाघमारे कार्याध्यक्ष डिजिटल मीडिया यांचा सन्मान रमेश साठे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी विनंती आहे रमेशजी साठे आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अनिल वाघमारे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. या ठिकाणी वरिष्ठ पत्रकार राजेंद्रजी वाघमारे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. या ठिकाणी विनंती आहे वाघमारे साहेबांना आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. गिरीश देसाई सन्माननीय गिरीशजी देसाई साहेबांचा तुर्तास आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतो आहोत. सन्माननीय माहीर जाधव यांना विनंती आहे आपण वाघमारे साहेबांना सन्मानित करायचं. सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. या ठिकाणी मध्यभागी आपण हा सन्मान त्यानंतर सन्माननीय संतोषजी शिंदे राज्याध्यक्ष डिजिटल मीडिया यांचा सन्मान विजयरावजी सोनवणे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. सन्माननीय गणेशरावजी मोकाशी यांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शुभ हस्ते अशोकरावजी कोकणे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन नंतर सन्माननीय सुनील लोणकर पुणे जिल्हा अध्यक्ष यांचा सन्मान संपन्न होतोय. सिद्धांत चौधरी यांना विनंती आहे आपण समोर यायचे. सन्माननीय सिद्धांत चौधरी यांच्या शुभ हस्ते सुनील लोणकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. या ठिकाणी मारुती बनेवार यांना विनंती त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय रामजी गायकवाड यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन माननीय श्री संदीप चव्हाण अध्यक्ष या ठिकाणी रवींद्रजी आंबेडकर यांचा देखील सन्मान संपन्न होत आहे. या ठिकाणी मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय आंबेडकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे.
मान्यवर समन्वयक पुणे जिल्हा यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतं. मुंबई अध्यक्ष यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या शुभ हस्ते आपण पाटील मॅडम यांचा त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरेशजी नाईकवाडे साहेब यांचाही सन्मान आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत. तरी विनंती आहे नाईकवाडे साहेबांना आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पुस्तक देऊन आपण सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला. कसं माध्यम बदलत आहेत आणि आता डिजिटल मीडिया हे एक नवीन माध्यम आपल्या समोर आलेलं आहे. या माध्यमात आपण सारे काम करत आहात आणि आज ज्या पत्रकार परिषदेनं आपल्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे, मला वाटतं या कार्यशाळेचं औचित्य आणि महत्व खरं तर खूप जास्त आहे आणि तर आपल्याला उंची गाठता येईल. माफ करा सर, पण फार गोडी गोडी बोलावं असा माझा स्वभाव नाही. आणि आज जर इतकं सुंदर मला एक व्यासपीठ मिळालेलं आहे आणि या व्यासपीठाकडनं एक DJIPRचा घटक म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून काही अपेक्षा आहेत ते मांडायची 1-2 मिनिटाची मला संधी मिळाली आहे. खूप मागं एक कोणीतरी असं म्हणालेलं मी ऐकलं होतं की शब्द ही काही हरामाची संपत्ती नव्हे, ती वाटेल तशी उधळायला. म्हणजे शब्द अतिशय मौल्यवान आहेत, त्यामुळे त्यांचा वापर अत्यंत जपून असला पाहिजे आणि कोणत्याही टप्प्यावर, कोणत्याही पातळीवर, कोणत्याही संबंधांना आपण जे शब्दाचे पुजारी आहोत त्या शब्दांचं अवमूल्यन होता कामा नये, याची आपण प्रत्येकानं मीडियामध्ये काम करत असताना काळजी घेणं आणि जबाबदारीनं वागणं जास्त गरजेचं आहे. खरं तर आज म्हणजे शासनात काम करत असताना मी नेहमी डिफेन्सिव्ह साईडला असते आणि तुम्ही लोक पत्रकार म्हणून वेगवेगळ्या मीडियामध्ये काम करत असताना अग्रेसिव्ह बाजूने असता. पण सर, मी नम्रपणानं सांगू इच्छिते की अलीकडे जी आलेली आहे ना, ते समोरचा माणूस कोणीतरी असा फार मोठा गुन्हेगार आहे आणि त्याच्यावरती आपण बंबार्डिंग करतोय आणि आपला तो जन्मसिद्ध अधिकार आहे. हा जो लहेजा आपण वापरतो ना, तो लहेजा या नव्यानं येऊ घातलेल्या माध्यमासाठी अत्यंत काळजीपूर्वक असा घटक आहे आणि त्याच्यावर गांभीर्याने विचार करायची गरज आहे असं मला वाटतंय. त्यामुळेच मी मगाशी म्हटलं की माणसाची जेवढी खोली असेल ना, तेवढीच त्याला उंची जास्त गाठता येते. आधी खोली आपल्यात रुजली पाहिजे, तेव्हाच आपण उंचीवर जाऊ. पुन्हा हार तुरे होऊन 1.5 तासाचा कंटेंट त्यांनी अपलोड केला असेल तर तो डिजिटल मीडियामध्ये बातमी असू शकतो का? नाही. आणि आज म्हणजे अगदी माझी मोस्टली सगळी सर्व्हिस पाहाल तर सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक, धुळे आणि आपलं डहाणू यासारख्या ज्याला ग्रामीण टच आहे अशा भागांमध्ये आणि अशा शहरांमध्ये झालेली आहे. आज कार्यशाळा या निमित्तानं विचार झाला पाहिजे. याच्या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी उपस्थित मान्यवर आदरणीय व्यासपीठ, सर्वांचे नाव घेण्यापेक्षा मी सगळ्यांची माफी मागून आदरणीय व्यासपीठ, आपण उपस्थित सर्व संपादक, पत्रकार, महिला पत्रकार बांधव, भगिनी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री यशवंत देशमुख सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही डिजिटल मीडिया परिषद आज तिचं पुण्यामध्ये, आपल्या भागात पिंपरी चिंचवडमध्ये राज्याची कार्यशाळा इथे संपन्न होते. कारण डिजिटल मीडियामध्ये म्हणजेच यूट्यूब पोर्टलमध्ये जे काम करतात संपादक, पत्रकार, यांना किती संघर्षांना सामोरे जावं लागतं.
किती अडचणींना सामोरे जावं लागतंय आणि त्यांच्या समस्या काय आहेत या जाणून घेण्यासाठी आज ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होते. कारण आपल्याला पत्रकार खूप झाले, पण खर तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे काम करतात युट्यूबचे आणि पोर्टलचे, त्यांना पाहिजे तेवढी व्हॅल्यू दिली जात नाही प्रशासनाकडून सुद्धा. यांना कुठंतरी हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे. त्यांचे अधिकार काय आहेत याची देखील आपल्याला शिकवून देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला तहसीलदार सरवे साहेब आहेत, ते सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत. प्रशासनाकडं अनेकदा सरांनी मांडलेलं आहे की डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे काम करतात युट्यूबचे आणि पोर्टलचे संपादक पत्रकार, यांना तरी कुठंतरी एक व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे. प्रशासनाच्या ज्या योजना आहेत, ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. म्हणून कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला याचा सगळं मार्ग त्यांचा यथोचित सन्मान आपण काही मिनिटांमध्ये आपण करतो आहोत. आणि यानंतर विश्वस्त मराठी पत्रकार परिषद शरदजी पाबळे यांना विनंती आहे, आपण कार्यक्रमाला संबोधित करायचंय. आणि आपण ज्यांच्यासाठी आतुर आहोत, मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद आणि पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या पहिल्या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित सर्वजण झालात. ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होती ते आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय एस एम देशमुख सर, आणि ज्यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन संपन्न झालं ते न्यूज 4 PM लखनौचे संपादक माननीय संजयजी शर्मा सर. आता ज्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी केले ते आणि जे करणार आहेत तसे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि राज्यभरातून या कार्यशाळेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. आणि त्याचबरोबर आपल्या डिजिटल मीडियाला एक रेव्हेन्यू मॉडेल कसं बनवता येईल या दृष्टीचं मार्गदर्शन असेल. हे सगळं मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून सरांनी नियोजन केले की आपल्याला डिजिटल मीडियाची स्थापना केली पाहिजे. आणि ह्या डिजिटल मीडियाच्या स्थापनेनंतर एक ठिकठिकाणी विभागावर आपल्याला कार्यशाळा घेतल्या पाहिजे आणि त्याची अनेक व्यासपीठावर बसलेले मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आता आपण यापूर्वी संपादक न्यूज 4 PM आदरणीय संजयजी शर्मा साहेब यांना विनंती आहे. खरं तर मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं ही जी कार्यशाळा, या कार्यशाळेचं आयोजन केलं, त्या कार्यशाळेला आपण प्रमुख वक्तेमधून आता संबोधित करावं. आदरणीय संजयजी शर्मा साहेब. बहुत बहुत शुक्रिया आप सभी का, जिन्होंने इस लायक समझा मुझे कि मैं आज इस पावन धरती पर जो छत्रपति शिवाजी की धरती है, मैं उसमें यहाँ पर आकर अपनी बात कह सकूं. श्री SM देशमुख जी, वर्षा जी, रविंद्र ठाकुर जी, शरद जी, अनिल बगमारे जी, गणेश जी, महावीर जाधव जी, संतोष शिंदे जी, देसाई जी, राजेंद्र भाई, एडवोकेट असीम सरोदे जी, यहाँ पे उपस्थित सभी मेरे मित्र दोस्त, बहुत सारी बातें कहने का मन होता है जब लगता है कि मेरे जैसे पत्रकार सामने बैठे हैं. पुणे में इस तरह के की पत्रकारिता के किस्से, यहाँ की बहादुरी के किस्से पूरे देश में गूंजे जाते हैं, एक अलग पहचान करते हैं. मेरे लिए ये बड़ी सुखद अनुभूति है कि 86 साल पुराने इस संगठन ने आज मुझ जैसे पत्रकार को भी यहाँ बुलाकर ये सम्मान दिया. मैं कि पिछले कुछ सालों में देश और दुनिया की पत्रकारिता बहुत बदली है. जिस समय देश का एक बड़ा वर्ग जो अपने आप को मुख्य मीडिया कहती है, किसी भी पत्रकार का धर्म सत्ता के प्रेस नोट को पढ़ना नहीं होता है, सत्ता की आंखों में आंखें डालकर सवाल पूछना होता है. जब ये पीड़ा बढ़ी तो सोशल मीडिया ने जन्म लिया और सोशल मीडिया की क्रांति के इस दौर में, डिजिटल मीडिया की इस क्रांति के दौर में
यूट्यूब का उदय हुआ, यूट्यूब पत्रकारिता का उदय हुआ। मैं आया, मुझे बताया गया, देशमुख जी ने बताया कि आप सब लोग महादरों को दिल से सलाम। मैं जानता हूं कि बहुत कठिन है आप लोगों की राह, बहुत परेशानी भरी है आप लोगों की राह, आसान नहीं होता। सत्ता ये कभी नहीं चाहती कि कोई उसकी आंख में आंख डालकर सवाल पूछे। सत्ता कभी नहीं चाहती कि उसकी चाकरी मीडिया ना करे। जब देश की 90% मीडिया एक तरफ खड़ी हो गई हो, पूछती होगी साहब आम काट कर खाते हैं या चूस कर खाते हैं, साहब बटुआ रखते हैं या नहीं रखते हैं, साहब आप थकते क्यों नहीं, आप इतनी मेहनत करते हैं। उस समय के बेरोजगारी की बात करने वाला है, उस समय किसानों की बात करने वाला, उस समय ये कहने वाला कि देश में हिंदू मुसलमान भाई भाई हैं, आप इनके बीच में दरार क्यों डाल रहे हैं, सत्ता ऐसा क्यों कर रही है। ये सवाल पूछने वाले बहुत कम होंगे, लेकिन जनता उनके साथ खड़ी होती है। मैं भी हूं, और इस देश और दुनिया ने मुझे जो प्यार दिया है उसकी बदौलत मैं यहां तक आ पाया हूं। ताकतवर अफसर थे, अगर व्यक्ति देश का छुट्टी आता है, 1 साल नहीं आता, सस्पेंड कर दिया जाता है। सरकार अखिलेश यादव जी की थी। चा प्रयत्न झाला, त्यामध्ये अभिव्यक्ती दाबण्याचा जो प्रकार होता तो उघड झालेला आहे. आता याच्यामध्ये या कायद्यात काय होतं की 5 जणांची ऍडवायझरी कमिटी कायद्यानुसार नेमणार, मग त्याच्यासोबत 5 जण स्वतंत्र व्यक्ती सरकार ज्यांची निवड करेल ते असणार, असे 10 जण असणार. म्हणजे सगळे सरकारी अधिकारी प्लस त्यांनी दिलेले 5 लोक असणार. मग हे यांचे 10 जण ठरवणार की कंटेंट कोणाचा बरोबर आहे कोणाचा चूक आहे आणि कोणाला परवानगी द्यायची कोणाला नाही द्यायची अशी हीच कमिटी ठरवणार. त्यामुळे आपल्या विरोधी जे असतील त्यांची यादी तयार करून त्यांची परवानगी रद्द करून टाकायची, अशा प्रकारचे जे नियंत्रण आहे ते चुकीचं आहे. मग त्यांनी कंटेंट मूल्यांकन समिती अशी एक याच्यामध्ये योजना केली आहे कायद्यामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की कंटेंट मूल्यांकन करून त्या कमिटीने म्हणजे सीईसी कंटेंट इव्हॅल्युएशन कमिटीने मूल्यांकन करून त्यांनी सर्टिफिकेट दिल्याशिवाय तुम्ही कार्यक्रम एअर करू शकणार नाही. आता हे लोक सगळे यांचेच, त्यामुळे विरोधी आवाज दाबून टाकायचा याचं षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कोणत्याही कार्यक्रमासाठी सर्टिफिकेट आवश्यक आहे. तुम्हाला एखादा मीडिया तसा सुरू करायचा तर सर्टिफिकेट आवश्यक आहे, पण सरकारला जर तसं सुरू करायचं असेल तर त्यांना सर्टिफिकेटची गरज नाही. आपण कायदा करतो तेव्हा ते तत्व म्हणून काय पाळतो की कोणासाठी पण असो तो कायदा लागू राहील. सरकारने त्यांचं लोकराज्य सुरू केलं असेल तरी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली ते आहे, प्रिंट मीडियाचा तो भाग आहे. आणि म्हणून जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा आम्ही केस केली होती अर्णब गोस्वामीच्या उद्धटपणाबद्दल हायकोर्टामध्ये, आणि आमची हीच मागणी होती की प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा जसा एक स्वतंत्र कायदा आहे प्रिंट मीडियासाठी, तसा ब्रॉडकास्टिंग मीडियासाठी एक स्वतंत्र कायदा करा, निपक्ष कायदा करा, आणि नियंत्रण जरूर आणा. रेग्युलेट करण्याचे अधिकार सरकारला आहे, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य न दाबता संतुलित स्वरूपाचा कायदा तयार झाला पाहिजे. सुरू करतो. स्टेजवरच्या सर्व मान्यवर आणि तुम्ही तुमचे सगळेच ही उपस्थिती ही फार प्रार्थनीय आहे. आपण सगळेजण एकाच नावेतनं चाललेलो, त्यामुळे मी इथे आल्यानंतर मी काही मोठा शहाणा आहे आणि तुम्ही काही वेगळे आहात असं नाही. आज आपण सगळेजण डिजिटल मीडियावर यासाठी आलोत कारण मेनस्ट्रीम मीडियाने आपल्याला नाकारलेलं आहे. आणि याच्या आधी मेनस्ट्रीम मीडियामध्ये आपण प्रिंट मीडिया गणत होतो. त्या प्रिंट मीडियाने अनेक लोकांना नाकारलं आणि त्यावेळेला टीव्हीने कवाडं उघडी केली. मला आठवतंय की 2000 साली ज्या वेळेला पहिलं टीव्ही चॅनल मध्ये न्यूज तसं सुरू झालं, 99ला अल्फा आणि 2000 मध्ये ETV. तर ETVच्या ज्या पहिल्या बॅच मध्ये आम्ही होतो त्यावेळेला प्रिंट मध्ये खूप मक्तेदारी होती आणि प्रिंट मध्ये अनेक लोकांना प्रवेश मिळत नव्हता. टीव्ही मध्ये दूरदर्शन बातम्या देत होतं आणि दूरदर्शनची सुद्धा एक मक्तेदारी होती, आणि त्यावेळेला आणखीन एक मक्तेदारी होती की ज्याच्याकडे कॅमेरा असेल तो पत्रकार. 4 चॅनल्सची कामं घ्यावी लागला. पण मीडियाचं सार्वत्रिकीकरण जे आहे ते आपण पाहिलं की थोडंसं टीव्हीची बातमीपत्र ज्या वेळेला आली
आणि सामान्य घरातली लोक ज्यांचे उच्चार शुद्ध नाहीत, लिखाण शुद्ध नाही, पण जे फील्डवर पोहोचत होते आणि तिथून बातम्या पाठवत होते, व्हिज्युअल्स पाठवत होते, अशी लोक हळूहळू या स्ट्रीम मध्ये आले आणि पत्रकार बनले. हे सार्वत्रिकीकरण आहे. काही ठराविक लोकांच्या ताब्यातनं मीडिया हळूहळू सुटायला लागतं आणि ते लोकांमध्ये जायला लागतं. मग टीका होते, उच्चारांवर टीका होते आणि या सगळ्या गोष्टींवर टीका झाली. ETV मध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेला खूप टीका व्हायची. त्यांचे उच्चार शुद्ध नाहीत, यांना का ठेवलंय, यांचे कपडे असे असतात, यांना काय ठेवलं, अशी पत्र यायची. म्हणजे साडीवरनं ज्या वेळेला पहिल्यांदा ड्रेस चेंज केला आणि ब्लेझर मराठी याच्यामध्ये ज्या वेळेला न्यूज अँकरने घातलं त्यावेळेला आमच्या इथे 2 गोण्यावरून पत्र आली होती. तर आपण सगळेजण रोज असे फोन अटेंड करत राहतो. दिवसातून एजन्सी जेवढे आहेत, म्हणजे कुठल्या नेत्याची हिंमत झाली नसते आजपर्यंत, पण त्या एजन्सीला माहितच नाही तो कोणाला फोन लावतोय. त्याला नंबर दिलेला असं त्या सगळ्यांशी बोला आणि यांना फिक्स करून टाका. आता हे फिक्स करण्यामध्ये काही जण बळी पडतात. काही लोकांना वाटतं की याची चांगली रेव्हेन्यू मॉडेल आहे, पर बाईट 450. काही दुसऱ्या एजन्सीज आहेत त्या पर बाईट 4,500 रुपये. आणि काही लोक जर काही महत्वाचं असेल मॅनिप्युलेशन करायचं तर लाखो रुपये सुद्धा पर बाईट देतात. त्यामुळे आमच्या संघटनेच्या माध्यमातून कसा करता येईल याच्या महाराष्ट्रामध्ये काही तालुके, मॉडेल तालुके घेऊन आपण तिथं प्रयत्न करू आणि नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे मॉडेल कसं आपल्याला नेता येईल या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करू. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता पुढच्या कार्यक्रमामध्ये मी सांगतो की मराठी पत्रकार परिषदचं एक चॅनल आपण आज सुरू करतो. तसं आज या मान्यवरांच्या हस्ते आपल्याला उद्घाटन करायचं आहे. देशातली ही पहिली संघटना आहे मराठी पत्रकार परिषद, त्याचं स्वतःच एक YouTube चॅनल तयार होतं. म्हणजे जसं आपण सांगितलं की आमचे हे सगळे रिपोर्टर्स आहेत, म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचे डिजिटल मध्ये काम करणारे जे लोक आहेत हे देखील आपल्याला लोकांना दाखवून देता येईल. त्यामुळं या पद्धतीचं नियोजन आम्ही गेले काही दिवस करत होतो. आज त्याला मूर्त स्वरूपामध्ये येत आहे. अजूनही चॅनल आपलं बेसिक प्राथमिक अवस्थेमध्ये आहे, परंतु त्यासाठी इथे पुण्यामध्ये ऑफिस घेऊन रेग्युलर स्टाफ तिथे नेमून हे चॅनल कसं मोबिलाइज करता येईल या दृष्टीने देखील आपण संघटनांचे जे नवे पदाधिकारी आहेत त्यांना आज आपण विनंती केली होती की तुम्ही इथे यावं, आम्हाला तुमचा छोटेखानी सत्कार करायचा आहे. तर TVJUचे जे अध्यक्ष आहेत, नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मित्र आहेत, ते अखिल लोकमतला काम करतात मुंबईमध्ये. तर ते उदय जाधव आज आपल्या इथे उपस्थित झाले होते. मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपली संघटना केवळ मुंबईपुरती न राहता ती महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पोहोचली पाहिजे. त्यासाठी आमची जी काही मदत लागेल मराठी पत्रकार परिषदेनं ती निश्चितपणे आम्ही आपल्याला करू. मी आंबेकर सर असतील, आसिम सरोदे आणि गायकर सर असतील, या सर्वांना विनंती करतो की मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आपण उदय जाधव यांचा सत्कार करावा. धन्यवाद. या ठिकाणी माननीय श्री उदय जाधव साहेब, अध्यक्ष TV जर्नलिस्ट असोसिएशन यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. जाधव साहेबांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. आणि जाधव साहेबांचा सन्मान झाल्याच्या नंतर आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, कार्यक्षम व्यक्तिमत्व नवनाथ दादा नढे पाटील यांचाही सन्मान नंतर आपण संपन्न करणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी उदय जाधव साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आसिफ सरोदे ऍडव्होकेट साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं. सन्माननीय बाळाभाऊ दांडगे यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी बाळाभाऊ दांडगे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. भाऊंना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. माझा सत्कार
या ठिकाणी आता आपण संपन्न करतो आहोत. या ठिकाणी अविनाशजी कदम यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अविनाश भाऊ आदक यांच्या शुभ उपाध्यक्ष रमेशजी निकाळजे, महिला उपाध्यक्ष सुजाताताई गोरव, कोषाध्यक्ष छायाताई नानगुडे, बाळूंज, प्रमोदजी गव्हाणे, प्रयागा होगे या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना विनंती. आदर्श रंगाअण्णा वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ अशा पद्धतीचे 2 पुरस्कार सुरू झाले आणि जवळपास 9 वर्ष झाले हे पुरस्कार सुरू आणि 9 वर्षामध्ये प्रत्येक विभागातून एक तालुका अशा पद्धतीचे आपण ते सोहळे झालेले आहेत. गेल्या ह्या वर्षीचा सत्कार सोहळा माहूरमध्ये झाला होता. आपल्यापैकी त्या सोहळ्याला अनेक जण उपस्थित होतात. त्यांचे प्रश्न आहेत, त्यांचे हक्क आहेत, त्यांचे जे काही समस्या आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम केलं पाहिजे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडिया संघटना किंवा डिजिटल पत्रकारांची संघटना होऊ शकते असं कोणाच्या डोक्यात नव्हतं. त्यावेळेस आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये 1 दिवसाचं त्यावेळेस आम्ही बैठक घेतली होती. महाराष्ट्रातले जवळपास 50-60 पत्रकार त्यावेळेस YouTube चालवणारे त्यावेळेस उपस्थित होते आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची मराठी पत्रकार परिषदेच्या अंतर्गत एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार करायचा आणि म्हणून आपण डिजिटल मीडिया परिषद ही संघटना स्थापन केलेली आहे. मराठी पत्रकार परिषदेचाच तो उपक्रम आहे, परंतु केवळ डिजिटल मध्ये काम करणाऱ्या लोकांचे प्रश्न. मग आता मागाशी वारंवार उल्लेख झाला की काय प्रश्न आहे डिजिटल वाल्यांचे. तर डिजिटल म्हणजे आपण सकाळपासून लक्षात घेतलेलं आहे की मला देखील अनेक गोष्टी आज वायकर सर असतील किंवा आंबेकर असतील किंवा सकाळचे जे वक्ते शर्मा असतील त्यांच्या वाटण्यातून मला देखील मोठं ज्ञान मिळालं. आता आपण मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने YouTube चॅनल सुरू करतो आहोत, परंतु YouTube चॅनल बद्दल मलाही माहिती नव्हती आणि ही माहिती मला जशी नव्हती तशी आपल्यापैकी अनेकांना नव्हती. मी ज्यावेळेस ग्रामीण भागातून चालणारे YouTube चॅनल बघतो त्यावेळेस माझ्या अशी गोष्ट लक्षात आली की अनेकांचा कंटेंट बरोबर नसतो. तुम्ही जसं सांगितलं सर, पहिल्या 20 सेकंदामध्ये लोकांना अपील झालं पाहिजे आपण जे काय बोलतो, तर आमचं शेवटपर्यंत अपील होत नाही. म्हणजे आम्ही काय कंटेंट देतो, काय फोटो दाखवतो किंवा अनेक चित्रांमध्ये केवळ मुंडके दिसतात, काही चित्रांमध्ये नाव घेणं बरोबर नाही, कारण की कोणाचं नाव विसरलं तर परत त्याच्यावरून वाद नको की देशमुखने माझं नाव घेतलं नाही. परंतु तुम्ही जे टीम आहे, म्हणजे तुम्ही नेतृत्व करता म्हणून तुमचं नाव घेतो की तुम्ही टीम आहात, टीम म्हणून तुम्ही जो हा सोहळा इथे केलेला आहे त्यामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली, मला प्रोत्साहन मिळालं वडगुले की आता हा कार्यक्रम पिंपरी चिंचवडमध्ये जर यशस्वी होऊ शकत असेल तर तो संभाजीनगरला देखील यशस्वी होईल, तो नागपूरला देखील यशस्वी होईल, तो आम्ही इकडे कोल्हापूरला देखील घेणार आहोत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये अशा पद्धतीची प्रशिक्षण शिबिर केवळ डिजिटल वाल्यांसाठी ती घेण्याचा आम्ही संकल्प सोडलेला आहे आणि ती पुढच्या काळामध्ये आता हे झालं निवडणुकीनंतरचं पुढचं शिबिर जर अधिवेशन झालं तर त्या दरम्यान आपण हे शिबिर असं एखादं आपण महावीर तुम्ही देखील त्याच्यामध्ये आहात, तर तुम्ही हा सगळा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला प्रशिक्षणाची गरज नाही असं अनेक पत्रकारांना वाटतं की आपण आता स्वयंभू झालो तर आपल्या कुठली गरज नाही, परंतु हा अहमभाव आणि आपल्यातला जो एक अहमभाव असतो पत्रकारांच्या मनामध्ये की आपण सगळं सर्वज्ञ आहोत, तर तो सक्षम व्हायचे त्याचा देखील त्यासाठी उपयोग होईल. आणि या सगळ्यापेक्षाही आपल्याला एकमेकाचे कंटेंट जर वापरता आले मगाशी आंबेकरांनी सांगितल्याप्रमाणे, तर मला असं वाटतं की तुमचं चॅनल, कारण की 25 चॅनल काही सगळे लोक बघत नाहीत, काही लोकांना असं वाटत असतं की हे चॅनलच मला पाहिजे, ते बघतात आणि त्या चॅनलवर जर कंटेंट चांगले मिळाले, त्या चॅनलवरच्या बातम्या त्यांना अपील होणाऱ्या झाल्या, त्या चॅनलवरची डिबेट त्याला आवडली, तर मला असं वाटतं की तुम्ही आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होऊ. तर हे सगळे प्रयत्न झाले पाहिजेत. सर्वोदयांनी तर देशातला 80% मीडिया हा 20 भांडवलदारांच्या हातात एकवटलेला आहे. हे कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. या प्रश्नाचं उत्तर देताना गाडगे बाबा फार सुंदर म्हणाले. या ठिकाणी प्राध्यापक जयंत शिंदे सरचिटणीस अतिशय सुंदर पद्धतीचं वार्तांकन केलेलं आहे. त्यांच्या या विशेष कार्यासाठी सर्वांनी त्यांचं जोरदार
गोसाळकर मॅडम यांचाही सन्मान आपण आपल्या परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. विश्वस्त देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ताईंचा सन्मान होता. उपस्थित राहिल्याबद्दल राज्य अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे असे सन्माननीय अनिल वाघमारे साहेब यांना विनंती आहे आपण समोर यायचंय आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया. त्यानंतर राज्य कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे असे सन्माननीय सरीजी शिंदे ची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आपण सन्मान करावा अशी विनंती. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूया. खरं पद वाढलं की राज्य उपाध्यक्ष यांचा आपण सन्मान करावा अशी विनंती. सर्वांना विनंती आहे काही मिनिटांमध्येच आपल्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे तरी कोणीही बाहेर जाऊ नका अशी विनंती. आणि महत्वाची सूचना आहे आपल्या सर्वांना उपस्थित एक मानाचं सर्टिफिकेट सर्वांना मिळणार आहे. या ठिकाणी इंदिरा कॉलेज ऑफ कम्युनिकेशन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नवनिर्वाचित यांची नियुक्ती झालेली आहे असे सन्मान अनिलजी धुंदळ यांचं आपण कौतुक करायचंय. सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. विनंती आहे आपण समोर यायचंय आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. काही आपण ज्याला आमच्या स्पोर्ट्सच्या भाषेमध्ये अनफोर्स सेवर म्हणतात तसं अनफोर्स सेवाला मला मुंबईत राहणं भाग पडलं आणि जसं काम संपलं तसं मी इथे निघालो आणि आपल्या समोर आहे. तुमच्यापैकी काही जणांनी मला एबीपी माझ्यावर पाहिलं असेल. ऑलिम्पिकचं जे आता कव्हरेज झालं पॅरिस ऑलिम्पिकचं तिथे मी एक महिनाभर पॅरिसमध्ये होतो आणि एबीपी माझ्यासाठी मी एबीपी माझा आणि एबीपी न्यूजसाठी मी ते ऑलिम्पिक कव्हर केलं होतं. टीव्हीवर मी जरा बरा दिसतो जरा मेकअप वगैरे ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल की आज ऑलिम्पिक जो आहे दर 4 वर्षाने ऑलिम्पिक जगामध्ये भरतं. जगातले 222हून जास्त देशातले खेळाडू माणसं प्रेक्षक चाहते तिथे असतात. हिरव्या पिवळ्या लाल सगळ्या रंगाची माणसं तिथे असतात आणि असं ऑलिम्पिक करण्याची 6 वेळा संधी मला मिळाली. म्हणजे मी 2004 पासून ऑलिम्पिक कव्हर करतोय. यंदाचं माझं हे 6वं ऑलिम्पिक आहे. हे तुम्हीही करू शकता. भारत माता की वंदे.